नमस्कार. आज रामनवमी स्पेशल आपण बनवणार आहोत थंडगार आणि हेल्दी पानकम. हे दक्षिण भारतामध्ये बनवलं जाणारे पेय उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं आणि प्रसादासाठी परफेक्ट असं हे पेय आहे. त्यासाठी मी एका भांड्यामध्ये थंडगार माठातलं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ आपल्याला व्यवस्थित विरघळून घ्यायचा आहे. गूळ घेताना चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे. जर यामध्ये काही कचरा वाटत असेल तर हे पाणी आपल्याला इथे गाळून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने गूळ विरघळून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायची आहे थोडीशी सुंठपूड. त्यानंतर यामध्ये घालून घ्यायची आहे वेलची पूड किंवा अशा पद्धतीने मी वेलची इथे घालून घेतलेली आहे. आणि आता आपण थोडंसं केसर घातलेलं पाणीसुद्धा घालून घेऊया. त्यानंतर यामध्ये घालायची आहे थोडीशी काळी मिरी पूड. आता हे सगळं आपल्याला छान असं एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला घालायचा आहे पाव चमचा किंवा अर्धा चमचा लिंबाचा रस. लिंबाचा रस घालून हे सगळं छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये घालून घ्यायचे आहेत सर्वात शेवटी तुळशीची पानं. तुळशीची पानं रामाला खूप प्रिय आहेत. फक्त 5 मिनिटात तयार होणारं हे पानकम इतकं टेस्टी आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल. आणि हे पानकम पिल्यानंतर खूप आपल्या शरीराला थंडावा तर वाटतोच आणि एनर्जेटिक वाटतं. तसंच उन्हाळ्यामुळे होणारं जे डिहायड्रेशन आहे ते सुद्धा इथे कमी होतं. तर अशा पद्धतीने आपलं तयार आहे थंडगार आणि टेस्टी पानकम. हे प्रसादासाठी आणि उन्हाळ्यात पेय म्हणून अगदी परफेक्ट आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीच्या झटपट रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.